नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तेजश्री शिंदे, सेठ विद्या मंदिर इंग्लिश हायस्कूल CBSE या शाळेच्या मराठी विभागाची शिक्षिका आहे. आज आपण धडा 5वा मित्राची मदत हा शिकणार आहोत. या धड्यामध्ये अडीअडचणीला मित्रांना मदत कशी करावी हे दाखवले आहे. चला तर शिकूया मित्राची मदत. पान नंबर 27 उघडा. शहरातील एका नावाजलेल्या म्हणजे खूप नाव असलेल्या शाळेत मोहन नावाचा हुशार मुलगा शिकत होता. त्याचे आईवडील दोघेही डॉक्टर होते. त्याचं आईवडील कोण होते? डॉक्टर होते. त्यामुळे पैशाची कमतरता नव्हती. भरपूर पैसा होता. खूप श्रीमंत होता. मोहनला त्याच्या श्रीमंतीचा खूप गर्व होता आणि मोहनला पण त्याचा गर्व होता श्रीमंतीचा. तो कोणालाही मदत करत नसे, म्हणून गर्वामुळे तो कोणाला मदत करत नसे. एक दिवस बाई एका नवीन विद्यार्थ्याला वर्गात घेऊन आल्या. बाई म्हणजे कोण? टीचर. त्याचे नाव सुनील होते. आता हा श्रीमंत आणि गर्व मुलाचं नाव काय होतं? मोहन. आणि जो नवीन मुलगा आला त्याचं नाव काय होतं? सुनील. नुकतीच सुनीलच्या वडिलांची बदली त्या शहरात झाली होती. बाईने मोहनला सुनीलची मदत करायला सांगितले व त्या निघून गेल्या. मात्र वर्गात मोहनने सुनीलची मदत केली नाही. या संबंधी सुनीलने बाईकडे तक्रार केली नाही. तक्रार म्हणजे कंप्लेंट नाही केली. त्याने लवकरच आपल्या चांगल्या वर्तणुकीने सगळ्यांना आपले मित्र बनवले. चांगली वर्तणूक म्हणजे काय मुलांनो? गुड बिहेवियर. वर्गातील सर्व मुले त्याला मदत करू लागली. वार्षिक परीक्षा जवळ आली होती. सर्व मुले खूप अभ्यास करत होती. सर्वांना वाटत होते की नेहमीप्रमाणे मोहनच सर्वात वर्गात प्रथम येईल. पण हे काय? परीक्षेच्या काही दिवस अगोदरच मोहन खूप आजारी पडला. डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. विश्रांती म्हणजे आराम करायला सांगितलं मोहनला. मोहनने वर्गातील इतर मित्रांना मदत करण्याची विनंती केली, पण कोणीही त्याला मदत करायला तयार नव्हते. सुनीलला हे कळताच त्याने मोहनला मदत करण्याचा निर्णय घेतला. निर्णय म्हणजे त्याने ठरवले की मी मोहनला मदत करणार. सुनीलला पाहून मोहनला खूप आश्चर्य वाटले. आश्चर्य म्हणजे सरप्राईज झाला तो. कोण? मोहन. मोहनला तो दिवस आठवला ज्या दिवशी त्याने सुनीलला मदत केली नव्हती. त्याला खूप पश्चाताप झाला. म्हणजे सुनील आपल्याला मदत करायला आला आहे आणि मी त्याला मदत नाही केली हे आठवून त्याला खूप वाईट वाटले. कोणाला? मोहनला. मोहन आणि सुनीलने एकत्र अभ्यास करून सर्व विषयांची तयारी केली. बघा चित्रात दिसतंय मोहन बसलाय बेडवर आणि सुनील चेअरवर बसलाय. तो तिला समजवतोय आणि दोघांनी मिळून परीक्षेची छान तयारी केली. परीक्षा सुरू झाली. मोहन व सुनील दोघांनाही सगळे पेपर चांगले गेले. निकालाचा दिवस होता. निकाल म्हणजे रिझल्ट. निकाल पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटले. मोहन व सुनील दोघेही 96 गुण मिळवून वर्गात पहिले आले होते. म्हणजे दोघंही जण आले. मोहन पण आला आणि सुनील पण आला. दोघेही वर्गात पहिले आले. मोहनने सुनीलचे आभार मानले. आभार म्हणजे काय? थँक्यू बोलला तो. कोणाला? सुनीलला. कृत्याची क्षमाही मागितली. आपल्या जे वाईट वागलं होतं त्याने त्याची क्षमा पण मागितली. मोहनला कळून चुकले की दुसऱ्याची मदत केल्याने आपला फायदाच होतो. म्हणून बरं का मुलांनो, नेहमी दुसऱ्यांची मदत करत राहा. ही शिकवण या धड्यामागे आपल्याला मिळते. आता आपण शब्दार्थ शिकूया. नावाजलेले फेमस, हुशार क्लेवर, गर्व प्राईड, वर्तणूक बिहेवियर,
विश्रांती रेस्ट, आश्चर्य सरप्राईज, आभार थँक्यू, फायदा ॲडव्हान्टेज. हे शब्दार्थ झाले. हे तुम्ही वाचा. धन्यवाद.